मुद्रा. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. मी कुमारी हिंदवी तुषार पाटील, चौथीची विद्यार्थिनी. मी आपल्यासमोर विषय मांडते, कर्तव्यदक्ष, नीतिमत्ता, श्रेष्ठ शिवछत्रपती महाराज. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टाफांनी, तलवारीच्या खणखणांनी, ढगांच्या कडकडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीने आणि सह्याद्रीच्या ढालीने. संपूर्ण भारतात ज्यांनी मुघल नावे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती महाराज. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टाफांनी, तलवारीच्या खणखणांनी, ढगांच्या कडकडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीने आणि सह्याद्रीच्या ढालीने. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती महाराज. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यातून हिंदवी स्वराज्याचा वेळ ठोकणारा सह्याद्रीचा बाणेदार ठाण्या वाघ अष्टपैलू. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे, धर्मासाठी बलिदान होईल बरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे वचन त्यांनी अनेक भक्तांना सांगितले आहे, पण ज्याने ते पूर्ण रूपात साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांच्या मातेचे नाव जिजाई, पिताचे नाव शहाजी भोसले. शुभा महाराजांनी लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी दिवस स्वप्न पाहिले. त्या दृष्टीने त्यांनी आपली कार्य सुरू ठेवली. स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते किंचितही डगमगले नाही. थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पडता पडता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचं मोह उठावं आणि मधाचा थेंब तोंडात पडावा. याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांनी गनिमी कावतंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. शब्द ही पळतील पुरे अशी शुभांची कीर्ती, शब्द ही पळतील पुरे अशी शुभांची कीर्ती. राजा शोभून दिसतो जगती, अवघा एकच छत्रपती, अवघा एकच छत्रपती. परत या राजे तुम्ही सगळेच तुम्हाला विनवताय, परत या राजे तुम्ही सगळेच तुम्हाला विनवताय. अवताराच्या गोष्टीवरून परत परत गळ घालवताय, अवताराच्या गोष्टीवरून परत परत गळ घालवताय. पण माझा एक सल्ला आहे, बघा पटलास तर समजून घ्या, नाहीच पटला तर लहान लेकराच्या चुका माणूस सोडून द्या. नका योग परत तुम्ही, आता तुमची गरज नाही. मराठ्यांच्या स्वाभिमानाला आता कुणी वारस नाही. शिवनेरीच्या शिवायचे आता कोरडे झाले डोळे, शिवनेरीच्या शिवायचे आता कोरडे झाले डोळे. तुळजाभवानीचं तर दुःखच वेगळं, तिच्या डोळ्यातच भरले डोळे. सिमेंटच्या जंगलात हरवलेली सह्याद्री तुमच्याकडे वळून बघणार नाही, म्हणून मी राजे तुम्हाला परत या म्हणणार नाही, परत या म्हणणार नाही. शिवनेरीवर जन्म घ्यायला आता सरकारची परवानगी लागेल. हा, मंत्रालयात कोण तुमच्याशी आतबीने वागेल. लाल महालाच्या जागेचा भाव भलताच वधारलाय. पुनवणीत गाणलेला पुणेकराचा चांगला सुधारलाय. सोन्याचा नांगर घ्यायला आता तुम्हाला परवडणार नाही आणि मोबाईल हातात घेतलेल्या युवकाकडून पुन्हा मावळा घडणार नाही, पुन्हा मावळा घडणार नाही. म्हणून मी राजे तुम्हाला परत या म्हणणार नाही, परत या म्हणणार नाही. पुनवणीचं पुणे केलं, पण पुण्याचं पुणे कसे कराल. बऱ्या खोऱ्यात फिरण्यासाठी सारखा स्टॉल कसा भला. बरोबर फिरणाऱ्या सवंगड्याच्या मागण्या येतात खास.
प्रत्येकाला कोंबडी बकरी बरोबर दारू बिअरच्या ह्यास. स्वराज्याच्या आया बहिणींना इथे मोकळा श्वास नाही. अहो, 2 महिन्यांची चिमुकली येथे सुरक्षित नाही. तुमच्यावर संस्कार करायला जिजाऊंना पण वेळ हवा, कारण टीव्हीवर रोज झळकतो 7 भाऊचा ट्रेंड नवा. तलवारीच्या पाताला आता मालकी हक्क मिळत नाही. असे कसे हो राजे तुम्ही? तुम्हाला 7/12ही कळत नाही. गडकिल्ल्याच्या जागेचाही आता बाजार झालाय. गावोगावच्या मावळ्यांनाही गुंठ्या गुंठ्याचा आजार झालाय. कमिशन शिवाय विषय पुढे सरकणार नाही. म्हणून मी राजे तुम्हाला परत या म्हणणार नाही, परत या म्हणणार नाही. शिवशाहीचा राज्यकारभार सरकारनं हद्दपार केलाय. तुमच्या असण्यापेक्षा त्यांना तुमचं नसणं महत्वाचं आहे. 12 मावळ तुमची सगळी नॉन महाराष्ट्रीयन झाली आहेत. खेड्यापाड्यातली लेकरं सारी इन्व्हेस्टरच्या बंगल्यात कामाला गेली आहेत. तुमच्यासाठी प्राण देणारे बाजी पोलाजी हरवले. पर्यटकाच्या गर्दीत तानाजी घुसमटले. मुरारबाजीचा पुतळा रोज दारू पार्ट्या बघत झुरतोय. रायगडावरचा धांगाड धिंगाड तुमच्याने बघवणार नाही आणि हे आता कधी थांबणारही नाही. म्हणून मी राजे तुम्हाला परत या म्हणणार नाही, परत या म्हणणार नाही. पण शेवटी जाता जाता तुम्हा उद्याच्या शिल्पकारांना सांगू इच्छिते की नुसते शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊन किंवा भगवा झेंडा मिरवून चालणार नाही, तर प्रत्येकाने शिवरायांचे विचार व आचार प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. आणि हे आम्हा भावी पिढीलाच करायचे आहे, आम्हा भावी पिढीलाच